जय हिंद. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सेवांतर्गत B.Ed P108 या शिक्षणक्रम 2026-28 साठी प्रवेश अर्ज केला असेल आणि प्रवेशासाठी पात्र असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण विद्यापीठाने सूचनापत्र क्रमांक 9 प्रसिद्ध करून B.Ed प्रवेशासाठी कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक जाहीर केले आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेमध्ये पुढील महत्त्वाचा टप्पा असलेल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्टची माहिती विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रोसेस फ्लो समजून घेणार आहोत. कागदपत्र पडताळणीची सूचना कुठे पाहायची, तुमच्या जिल्ह्याची तारीख कशी शोधायची, कोणत्या ठिकाणी उपस्थित राहायचे, कोणती कागदपत्रे घेऊन जायची, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट कशी पाहायची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिलेल्या तारखेला अब्सेंट राहिल्यास काय होऊ शकते हे आपण सर्व सविस्तर समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण विद्यापीठाने प्रसिद्ध केलेली अधिकृत सूचना पाहू. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे या सूचनेचे शीर्षक आहे सेवा अंतर्गत B.Ed P108 शिक्षणक्रम 2026-28 तुकडी प्रवेशपत्र कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक. खाली सूचनापत्रामध्ये दिल्याप्रमाणे सेवा अंतर्गत B.Ed P108 शिक्षणक्रम 2026-28 तुकडीच्या प्रवेशासाठीच्या कागदपत्रे पडताळणीचे वेळापत्रक सोबत जोडलेल्याप्रमाणे आहे. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी. आपल्या जिल्ह्याच्या वेळापत्रकाप्रमाणे संबंधित अर्जदाराने कागदपत्रे पडताळणीसाठी विभागीय केंद्रावर मूळ कागदपत्रे व छायांकित झेरॉक्स संच तसेच परिशिष्ट 2, 3, 4 सह उपस्थित राहावे. आपण संबंधित दिनांकास अनुपस्थित राहिल्यास आपल्याला कोणत्याही सबबीवर कागदपत्रे पडताळणीची पुन्हा संधी दिली जाणार नाही याची अर्जदाराने नोंद घ्यावी. विद्यापीठाने या सूचनेमध्ये स्पष्ट केले आहे की सेवा अंतर्गत B.Ed P108 शिक्षणक्रम 2026-28 तुकडीच्या प्रवेशासाठी कागदपत्रे पडताळणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे आणि सर्व अर्जदारांनी याची नोंद घ्यावी. आता मित्रांनो, इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही प्रवेशासाठी पात्र असल्यास तुमच्या जिल्ह्याला दिलेल्या वेळापत्रकानुसारच कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. म्हणजेच सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच तारीख नाही, तुमचा जिल्हा कोणत्या तारखेला आहे हे विद्यापीठाने दिलेल्या वेळापत्रकातूनच तपासायचे आहे. आता आपण प्रत्यक्ष पोर्टलवर ही माहिती कशी तपासायची ते पाहू. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये किंवा टॅबमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये किंवा संगणकामध्ये गुगल उघडा. गुगल उघडल्यानंतर YCMOU डिजिटल युनिव्हर्सिटी असे सर्च करा. असे सर्च केल्यानंतर येणाऱ्या पर्यायांपैकी YCMOU.digitaluniversity.ac या पर्यायावर क्लिक करा. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ येणार आहे. या संकेतस्थळावर पुढे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे ॲडमिशन किंवा क्लिक हिअर फॉर ॲडमिशन या लिंकला क्लिक करा. ॲडमिशनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर येणाऱ्या स्क्रीनवर विविध पर्याय उपलब्ध असतील. या पर्यायांपैकी P108 B.Ed सेवांतर्गत शिक्षणक्रम 2026-28 हा संबंधित शिक्षणक्रम पर्याय निवडा.
तुमच्या समोर आता P108 B.Ed प्रवेश प्रक्रियेचे अधिकृत पेज दिसेल. या पेजवर आपल्याला विविध पर्याय दिसतात. यामध्ये सूचनापत्रे, ऑनलाईन प्रवेश पोर्टल, लिस्ट शोईंग पॉइंट क्लेम बाय द कॅन्डिडेट, माहिती पुस्तिका आणि त्याचबरोबर नवीन स्वरूपात कागदपत्रे पडताळणी, यादी व वेळापत्रक असा विभाग दिसेल. आता आपल्याला याच विभागावर लक्ष केंद्रित करायचे आहे. कागदपत्रे पडताळणी, यादी व वेळापत्रक या विभागांमध्ये दोन महत्त्वाचे पर्याय दिसतात. एक म्हणजे यादी, दुसरा म्हणजे सूचनापत्र. सर्वप्रथम सूचनापत्र पाहू. जर तुम्ही सूचनापत्र या पर्यायावर क्लिक केलं तर विद्यापीठाने दिलेले अधिकृत सूचनापत्र तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर यादी या पर्यायावर क्लिक करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट तपासायची आहे. मित्रांनो, शक्यतो फक्त यादी पाहून थांबू नका, कारण अधिकृत सूचनापत्रामध्ये कागदपत्र पडताळणी संदर्भात महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे. आता आपण वेळापत्रकाकडे वळूया. सूचनापत्रामध्ये विभागीय केंद्रनिहाय कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक दिलेले आहे. या तक्त्यामध्ये अनुक्रमांक, दिनांक, वार आणि विविध विभागीय केंद्रांची माहिती दिलेली आहे. यामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि नांदेड अशा विभागीय केंद्रांची माहिती दिलेली आहे. आता यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जिल्हा कोणत्या दिवशी आणि कोणत्या विभागीय केंद्राच्या अंतर्गत येतो हे तुम्ही स्वतः तपासायचे आहे. तक्त्यामध्ये कागदपत्र पडताळणीसाठी विविध तारखा दिलेल्या आहेत. 18 ऑगस्ट 2026 वार मंगळवार, 19 ऑगस्ट 2026 बुधवार, 20 ऑगस्ट 2026 गुरुवार आणि सर्वात शेवट 21 ऑगस्ट 2026 शुक्रवार अशा तारखांनुसार जिल्ह्यांची विभागीय केंद्रांची विभागणी करण्यात आलेली आहे. म्हणून तुमचा जिल्हा या 4 दिवसांपैकी नेमका कोणत्या दिवशी आहे हे काळजीपूर्वक तपासा. एक उदाहरण द्यायचे झाले तर तुम्ही पुणे जिल्ह्यातून अर्ज केला असाल तर तक्त्यामध्ये पुणे कोणत्या तारखेला दाखवले आहे ते पाहायचे. तुम्ही नाशिक जिल्ह्यातील अर्जदार असाल तर नाशिक कोणत्या तारखेला दिले आहे ते पाहायचे. त्याचप्रमाणे मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नांदेड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यातील अर्जदार असाल तर तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख कोणत्या दिवशी केला आहे ते तपासायचे आहे. म्हणून मित्रांनो, फक्त कागदपत्र पडताळणी सुरू झाली आहे एवढेच लक्षात ठेवणे पुरेसे नाही. तुमच्या जिल्ह्याची नेमकी तारीख लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे महत्त्वाचे आहे. आता पुढचा प्रश्न येतो, कागदपत्र पडताळणीसाठी नेमके काय घेऊन जायचे? विद्यापीठाच्या सूचनापत्रामध्ये याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आलेली आहे. पात्र असल्यास संबंधित अर्जदाराने आपल्या जिल्ह्याच्या वेळापत्रकाप्रमाणे कागदपत्रे पडताळणीसाठी विभागीय केंद्रावर उपस्थित राहायचे आहे. यावेळी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित म्हणजेच झेरॉक्स संच तसेच सूचनेमध्ये नमूद केलेले परिशिष्ट 2, 3 आणि 4 घेऊन उपस्थित राहायचे आहे. त्यामुळे मित्रांनो, कागदपत्र पडताळणीला जाताना फक्त मोबाईलमध्ये कागदपत्रांचे फोटो किंवा फक्त ऑनलाईन PDF ठेवून जाणे पुरेसे आहे असे गृहीत धरू नका. मूळ कागदपत्रे आणि आवश्यक छायांकित प्रतींचा संच व्यवस्थित तयार करून ठेवा. तसेच विद्यापीठाने दिलेल्या संबंधित परिशिष्टांची पूर्तता करून ती सोबत ठेवणे आवश्यक आहे. आता आपण प्रॅक्टिकल चेकलिस्ट तयार करूया. कागदपत्र पडताळणीपूर्वी सर्वप्रथम
तुमचा मूळ प्रवेश अर्ज जवळ ठेवा. त्यानंतर तुमची मूळ शैक्षणिक कागदपत्रे व्यवस्थित ठेवा. त्यांच्या आवश्यक झेरॉक्स कॉपीज म्हणजे छायांकित प्रती, फोटोकॉपी तयार करून ठेवा. विद्यापीठाने मागितलेले परिशिष्टे तयार करून ठेवा आणि सर्व कागदपत्रे एकाच व्यवस्थित संचामध्ये क्रमाने लावून ठेवा. यामुळे पडताळणीच्या वेळी अनावश्यक गोंधळ होणार नाही. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला दिलेल्या तारखेला अनुपस्थित राहायचे नाही. विद्यापीठाच्या सूचनेमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे की संबंधित दिनांकास अनुपस्थित राहिल्यास आपल्याला कोणत्याही सबबीवर कागदपत्र पडताळणीची पुन्हा संधी दिली जाणार नाही, अशी नोंद घ्यावी. म्हणून ही गोष्ट अत्यंत गंभीरपणे घ्या. जर तुमची कागदपत्र पडताळणी 19 ऑगस्टला असेल तर तुम्ही 20 ऑगस्टला जाऊन माझी तारीख काल होती असे सांगून पडताळणी होईल असे गृहीत धरू नका. तुमची जिल्ह्याची तारीख जी आहे त्याच दिवशी संबंधित ठिकाणी उपस्थित राहण्याचे नियोजन करा. आता आपण दुसरा महत्त्वाचा भाग पाहूया, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट. संकेतस्थळावर कागदपत्रे पडताळणीची यादी व वेळापत्रक या विभागामध्ये यादी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट उघडते. या यादीमध्ये सिरियल नंबर, स्टडी सेंटर नेम, टोटल काउंट आणि डाउनलोड असे कॉलम दिसतात. यामध्ये विविध जिल्हे किंवा त्या संबंधित नावे तुम्हाला दिसतील. प्रत्येकासमोर संबंधित केंद्राची, जिल्ह्याची टोटल काउंट आहे आणि सर्वात शेवटी डाउनलोड हा पर्याय आहे. आता तुम्हाला तुमच्या संबंधित केंद्राची नोंद शोधायची आहे. एक उदाहरण द्यायचे झाले तर यादीमध्ये यवतमाळ, धाराशिव, ठाणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर असे विविध जिल्हे दिसणार आहे. तुमच्या संबंधित जिल्ह्याचे नाव शोधा आणि त्यासमोरील डाउनलोड या पर्यायाला क्लिक करा. डाउनलोड ह्या पर्यायाला क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट तुम्हाला दिसणार आहे. ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट PDF स्वरूपात असल्याने ती तुम्ही डाउनलोड करू शकतात किंवा शेजारच्या टॅबमध्ये ओपन करून तुमची नोंद पाहू शकतात. म्हणून संपूर्ण प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे. सर्वप्रथम YCMOU ॲडमिशन पोर्टल म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ उघडा. त्यानंतर P108 B.Ed 2026-28 हा पर्याय निवडा. समोर येणाऱ्या स्क्रीनवर पुढे कागदपत्रे पडताळणी यादी व वेळापत्रक हा विभाग शोधा. त्यानंतर प्रथम सूचनापत्र वाचा, सूचना पूर्णपणे समजून घ्या. नंतर यादी पहा या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या संबंधित जिल्ह्यानुसार त्या समोरील डाउनलोड या पर्यायावर क्लिक करा. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर येणाऱ्या यादीमध्ये तुमची नोंद तपासा. त्यानंतर सूचनापत्रातील जिल्हानिहाय वेळापत्रक तपासा. तुमच्या जिल्ह्याची तारीख निश्चित करा. त्या तारखेला संबंधित विभागीय केंद्रावर उपस्थित राहायचे नियोजन करा. सोबतच तुमचे मूळ कागदपत्रे, आवश्यक छायांकित प्रतींचा संच आणि संबंधित परिशिष्टे घेऊन जा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिलेल्या दिवशी अनुपस्थित राहू नका. मित्रांनो, इथे एक गोष्ट विशेष लक्षात घ्या. आजपर्यंतच्या प्रवेश प्रक्रिया म्हणजेच अर्ज करणे, माहिती भरणे, पॉईंट क्लेम करणे आणि यादी तपासणे हा टप्पा होता. आता प्रक्रिया पुढे कागदपत्र पडताळणीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. म्हणून आता तुमच्या अर्जामध्ये तुम्ही ज्या गोष्टींचा दावा केला आहे त्या माहितीच्या संबंधित कागदपत्रांचा आधार असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कागदपत्रे पडताळणीच्या वेळी मूळ कागदपत्रे दाखवावी लागणार असल्यामुळे सर्व कागदपत्रे आधीच तपासून ठेवा. नावामध्ये फरक आहे का, जन्मतारीख योग्य आहे का, शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्र व्यवस्थित आहे का, अनुभवाचा दावा केल्या
असल्यास त्या संबंधित कागदपत्रे व्यवस्थित आहे का, आरक्षण किंवा इतर दावा केला असल्यास संबंधित प्रमाणपत्रे तुमच्याकडे उपलब्ध आहे का, तुमच्या प्रवेश अर्जातील ज्या माहितीच्या आधारे पॉइंट्स किंवा इतर दावा केला आहे त्या संबंधित कागदपत्रे व्यवस्थित जपून ठेवा. अशा प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मानसिक आणि कागदपत्रांच्या दृष्टीने पूर्णपणे तयार राहू शकतात. आता शेवटची संपूर्ण प्रोसेस फ्लो अगदी एका शॉर्टमध्ये पाहू. मुक्त विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळावर जाऊन बीएड सेवांतर्गत पर्यायातील कागदपत्रे पडताळणी यादी वेळापत्रक या विभागातील सूचनापत्रे आणि यादी हे वाचा. त्यानुसार तुमच्या जिल्ह्याच्या तारखेनुसार वेळापत्रकानुसार तुमचे मूळ कागदपत्रे आणि आवश्यक गोष्टींचा योग्य क्रम लावा. दिलेल्या तारखेला अनुपस्थित राहू नका, कारण सूचनेनुसार पुन्हा कागदपत्र पडताळणी संधी दिली जाणार नाही. तर मित्रांनो, P108 बीएड 2026-28 प्रवेश प्रक्रियेतील हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे संकेतस्थळावर जाऊन फक्त एकदा माहिती पाहून थांबू नका. तुमच्या जिल्ह्याची तारीख, संबंधित विभागीय केंद्र, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट, आवश्यक कागदपत्रे या चारही गोष्टी व्यवस्थित तपासा. विशेषतः तुम्ही प्रवेशासाठी पात्र असल्यास तुमच्या जिल्ह्याच्या वेळापत्रकानुसार दिलेल्या दिवशी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याची तयारी आत्तापासून करा. आणि शेवटचा सल्ला, शेवटच्या क्षणी कागदपत्रे शोधण्यापेक्षा आजच सर्व कागदपत्रांचा संच तयार करा. मूळ कागदपत्रे, झेरॉक्स, छायांकित प्रती, संच वेगळा करून ठेवा. आवश्यक परिशिष्टे पूर्ण तयार करून ठेवा. तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख मोबाईलमध्ये डायरीमध्ये नोंदवून ठेवा. तसेच तुमची कागदपत्रे पडताळणी कोणत्या विभागीय केंद्रावर होणार आहे त्याचा पत्ता, त्याची संपर्क माहिती आधीच काढून ठेवा. तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी शुभेच्छा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच ही माहिती खूप महत्त्वाची असल्याकारणाने तुमच्या इतर शिक्षक मित्रांना ज्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला आहे त्यांना नक्की शेअर करा. तुमच्या जिल्ह्यातील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख कोणती आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच कागदपत्र पडताळणी संदर्भात काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये विचारा. अशा प्रकारे मुक्त विद्यापीठाच्या बीएड प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक अधिकृत अपडेट, यादी, वेळापत्रक आणि पुढील प्रोसेस समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलशी जोडलेले राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपले प्रश्न, सूचना, अभिप्राय ह्या व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक, शेअर केले नसेल तर लाईक व शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटी थँक्स फॉर वॉचिंग.